काही वेळाने सावित्रीचा फोटो पाहून आणि तिला मनात साठवून विजय हळूहळू झोपेच्या अधीन झाला. मध्यरात्री पुन्हा एकदा विजयला आपल्या भूतकाळातील काही प्रसंगाचे स्वप्न पडल्यामुळे त्याची झोप उडाली, ज्यामुळे विजयने हळूहळू परीला बेडवर लेटावून तिच्या बाजूला उशा ठेवल्या आणि तो गॅलरीमध्ये निघून गेला आणि तिथे उभा राहून एक दीर्घ श्वास घेत एकटा चंद्राकडे बघू लागला. काही वेळानंतर तहान लागल्यामुळे अंजलीला जाग आली. तेव्हा ती टेबलपाशी गेली आणि तिथे ठेवलेल्या स्टीलच्या मोठ्या बाटलीतून बाजूलाच ठेवलेल्या स्टीलच्या ग्लासमध्ये स्वतःसाठी पाणी ओतून पिऊ लागली. तेव्हाच तिची नजर विजयवर गेली. तो गॅलरीत उभा होता. त्याला तिथे उभे पाहून अंजलीने पाण्याचा ग्लास टेबलवर ठेवला आणि काहीतरी विचार करून ती गॅलरीच्या दिशेने पुढे सरकली. दुसरीकडे विजय गॅलरीत उभा राहून आकाशाकडे अशा प्रकारे बघत होता, जणू तो देवाकडे अनेक तक्रारी करत आहे. तेव्हाच अंजलीने तिथे येऊन मागून विचारले, की तुम्ही इथे काय करत आहात? अंजलीचा आवाज ऐकून विजय मागे वळाला आणि तिला पाहून म्हणाला, की मला झोप येत नव्हती, तू का उठलीस? अंजली पुढे येऊन त्याच्या बाजूला उभी राहिली आणि खाली मान घालून म्हणाली, की मला तहान लागली होती म्हणून. विजयने मान हलवली आणि तो पुन्हा मुकाट्याने आकाशाकडे बघू लागला. तिथेच अंजली हळूच आपल्या नजरा उचलून त्याला एकटक बघू लागली. विजय आपल्या विश्वात इतका हरवला होता की त्याला अंजलीच्या नजरेचा भास झाला नाही. काही वेळानंतर अंजलीने अचानक नजर चोरली आणि आपल्या मनात विचार करू लागली, की हे मला काय होतंय? मी विजय साहेबांकडे अशी आकर्षित कशी होऊ शकते? नाही, हे चुकीचं आहे. हे लग्न त्यांनी फक्त परीसाठी केलं आहे. या गोष्टीचा मला आठवण ठेवावी लागेल. तसंही त्यांच्या हृदयात आधीपासून सावित्री आहे. आता त्या हृदयात माझ्यासाठी जागा निर्माण होऊच शकत नाही. मला जास्त विचार न करता फक्त परीवर लक्ष दिलं पाहिजे. इतका विचार करून तिने विजयकडे एक नजर टाकली आणि तिथून निघून आली आणि खोलीत परीला बेडवर शांत झोपलेलं पाहून तिच्या जवळ जाऊन तिने तिचा किस घेतला आणि सोफ्यावर जाऊन झोपली. काही वेळातच अंजलीची झोपेच्या अधीन झाली. दुसरीकडे बराच वेळ झाल्यानंतर जेव्हा विजयचे डोळे जड होऊ लागले, तेव्हा तो आत आला आणि गॅलरीचा दरवाजा बंद करून बेडवर झोपायला जाणार तितक्यात त्याने अंजलीला पुन्हा एकदा थंडीने कुडकुडताना पाहिले. त्यांनी मान हलवली आणि जमिनीवर पडलेले ब्लँकेट उचलून अंजलीच्या अंगावर नीट घातले आणि मग जाऊन बेडवर परीला आपल्या छातीशी लावून तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा विजयला जाग आली, तेव्हा त्याला परी आणि अंजलीच्या हसण्याचे आवाज ऐकू आले, ज्यामुळे विजयने डोळे उघडून पाहिले तर परी बेडवर बसून अंजलीसोबत खेळत होती. ते पाहून विजय थोडा हसला आणि पुढे होऊन परीच्या गालावर किस करत म्हणाला, "गुड मॉर्निंग परी." परीने हसून त्याच्याकडे पाहिले आणि पुढे सरकून त्याच्या गालावर किस केले, ज्यामुळे विजयने हास्य अधिकच खुलले आणि तो परीच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करू लागला, ज्यामुळे परी खिळखिळात हसू लागली. जेव्हा विजय सुद्धा काही क्षणासाठी सर्व काही विसरून हसू लागला, तिथे अंजली विजयला पहिल्यांदाच असं हसताना पाहून त्याच्या हास्यात हरवून गेली. किती गोड हास्य होतं त्यांचं आणि हसल्यावर त्याच्या गालावर खळीसुद्धा पडत होती. का सर्व काही ठीक असतं तर विजयचं हे हसू असंच कायम राहिलं असतं. हा विचार येताच अंजली भानावर आली आणि तिने आपली नजर चोरली. विजय काही वेळ परीसोबत खेळल्यानंतर उठून आपले कपडे काढून बाथरूममध्ये गेला. अंजलीने सुटकेचा श्वास घेतला आणि परीला कडेवर घेऊन ती खाली गेली. खाली आल्यावर अंजलीने सदानंद बाबांना हॉलमध्ये बसून न्यूजपेपर वाचताना पाहिले आणि त्यांच्याजवळ जाऊन म्हणाले, "गुड मॉर्निंग बाबा." सदानंद यांनी हसून न्यूजपेपर बाजूला ठेवला आणि म्हणाले, "गुड मॉर्निंग अंजली. अरे, आज आपली परी राणी लवकर उठली." परी आनंदाने अंजलीच्या कडेवर उड्या मारू लागली. तेव्हा अंजलीने परीला सदानंदच्या हातात दिले आणि ती किचनमध्ये गेली. किचनमध्ये आल्यावर अंजलीने सुमित्रा, आई आणि ईशाला कामात गुंतलेलं पाहून त्यांच्याजवळ जाऊन म्हटले, "गुड मॉर्निंग आई." "गुड मॉर्निंग ईशा." सुमित्राने हसून त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले, "गुड मॉर्निंग बेटा." ईशासुद्धा हसून म्हणाली, "गुड मॉर्निंग ताई." अंजलीने आपल्या साडीचा पदर कमरेला खेचला आणि विचारले, "सांगा आई, काय करायचं आहे? मी पटकन करून देते." सुमित्रांनी तिला टोकले आणि म्हणाल्या, की "काही गरज नाही. अजून तुझं लग्न नवीन आहे. इतक्यात मी तुला काय करायला लावणार नाही. तू बाहेर जाऊन बाळाजवळ बस." अंजलीने मासूम चेहरा करून म्हटले, की "असं तर मी बोर होऊन जाईल. प्लीज मला काहीतरी काम द्या ना." सुमित्रांनी नाही म्हणत शेवटी तिला भाज्या दिल्या आणि म्हणाल्या, की "तू माझं ऐकणार नाहीस. घे या भाज्या निवडून दे." अंजली आनंदाने काम करू लागली. तेव्हा ईशा हसून म्हणाली, "ताई, मी पहिल्यांदाच कोणाला तरी पाहिलंय जिला घरकाम करायचा इतकी आवड आहे. नाहीतर आजकालच्या मुलींना घरची कामं करायला अजिबात आवडत नाही. आता मलाच बघा, हे सगळं
शिकायला मला किती वेळ लागला होता. सुमित्रासुद्धा तिच्या बोलण्यावर सहमती दर्शवत म्हणाल्या, की "हो, ईशा बरोबर बोलते. तुला माहिती आहे, ईशाला घरची सगळी कामं मी स्वतः शिकवली आहेत. पण ईशाची शिक्षणाची इच्छा होती. म्हणून बघ, आज ती एकदम परफेक्ट झाली आहे." ऑफिसवरून आल्यानंतर ईशा घरची सगळी कामं माझ्याकडून शिकायची. जरी मी तिला थकली असशील म्हणून नकार द्यायची, तरी ती शिकायचीच. अंजली थोडी गोंधळून विचारू लागली, "ऑफिसवरून म्हणजे?" ईशा हसून म्हणाली, "म्हणजे असं ताई, की अर्णव होण्यापूर्वी मी ऑफिसमध्ये मल्हारसोबत काम करायची. पण अर्णव झाल्यानंतर मला घर सांभाळणं जास्त महत्त्वाचं वाटलं. आता जेव्हा अर्णव मोठा होईल तेव्हाच मी जॉबचा विचार करेन. तोपर्यंत फक्त घर बघेन." अंजलीने आश्चर्याने विचारले, "तुम्ही लग्नानंतर जॉब करत होतात?" सुमित्रा त्यांच्याकडे बघून म्हणाल्या, "हो बेटा, पण यात इतकं नवल वाटण्यासारखं काय आहे? मी सुद्धा विजय होण्यापूर्वी गव्हर्नमेंट टीचर होते. पण विजयनंतर मी जॉब सोडली आणि मग सावित्रीसुद्धा." तर इतकं बोलून त्या अचानक शांत झाल्या. त्यांच्या अचानक शांत होण्यावर अंजलीने उत्साहाने विचारले, "सावित्रीताईसुद्धा काय? आई पूर्ण सांगा ना." सुमित्रांना शांत बसून ईशा म्हणाली, "ताई, सावित्री वहिनीसुद्धा सायकॉलॉजिस्ट होत्या. त्या अपोलो हॉस्पिटलमध्ये काम करण्याच्या, पण त्यांचं स्वप्न स्वतःचं क्लिनिक उघडण्याचं होतं. विजयदादांनी तर कित्येकदा त्यांना क्लिनिक उघडून द्यायला सांगितलं होतं. पण वहिनींना स्वतःच्या पैशातून ते क्लिनिक उघडायचं होतं." तिचं बोलणं ऐकून अंजली कुठेतरी हरवून गेल्यासारखी म्हणाली, "सावित्रीताई किती चांगल्या होत्या ना? इतक्या सुंदरसुद्धा होत्या आणि त्यांच्यात कोणतीच कमी नव्हती. मुलांना आणि सगळ्यांना सांभाळणं त्यांना नीट येत होतं. त्या या घरासाठी आणि विजय साहेबांसाठी एकदम परफेक्ट होत्या." सुमित्रा आणि ईशाने एकमेकांकडे पाहिले. मग सुमित्रांनी अंजलीचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, "बेटा, प्रत्येकजण स्वतःमध्ये परफेक्ट असतो. आपण सगळे वेगवेगळे आहोत. आपला स्वभाव आणि व्यक्तिमत्व सगळं वेगळं असतं. आवश्यक नाही की जी गोष्ट माझ्याकडे आहे ती तुझ्याकडे सुद्धा असावी. आणि तू सुद्धा किती गोड आहेस. तुला सुद्धा सगळं सांभाळता येतं. बघ, केवळ 2 दिवसातच तू आम्हा सगळ्यांना आपलंसं केलं आहेस. त्यामुळे हे सगळं मनात आणू नकोस आणि स्वतःची तुलना सावित्रीशी करू नकोस. तू तुझ्या जागी उत्तम आहेस आणि ती तिच्या जागी. हे विचार डोक्यातून काढून टाक." अंजलीने त्यांचे बोलणे ऐकून होकारार्थी मान हलवली. तेव्हा ईशासुद्धा हसून म्हणाली, "आणि काय ताई, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही एकदम बेस्ट आहात आणि एकदम परफेक्ट सुद्धा. त्यामुळे हे विचार सोडून द्या आणि चला आता पटकन नाश्ता बाहेर लावूया, नाहीतर सगळ्यांना उशीर होईल आज." अंजली थोडी हसून नाश्ता घेऊन बाहेर डायनिंग टेबलवर लावू लागली आणि ईशासुद्धा तिला मदत करू लागली. काही वेळातच सगळे लोक तिथे येऊन बसले. तेव्हा ईशा मल्हारच्या बाजूला बसली, पण तिने त्याला इग्नोर केलं. तर मल्हार ईशाला चिडवण्यासाठी अंजलीकडे पाहून म्हणाला, "वहिनी यार, जेवण ना तुम्हीच बनवत जा. या ईशाच्या हाताचं जेवण खाऊन मी बोर झालोय. माहीत नाही काय बनवते, चव तर एकदमच बेकार असते." मल्हारचं बोलणं ऐकून ईशाने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं. तेव्हा अंजली थोडी हसून म्हणाली, "इतक्या कमी वेळात सुद्धा ईशाने जेवण बनवायला शिकून घेतलं. ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मी तिच्या हाताचं जेवण खाल्लं आहे भैय्या. चांगलं असतं जेवण." तिचं बोलणं ऐकून ईशा हळूच मल्हारच्या कानात फुटफुटली, की "आले मोठे माझ्याशी भांडायला. जर तुम्ही माझ्या विरोधात काही बोललात तर पूर्ण कुटुंब माझ्या बाजूने उभे राहील." मल्हारने तिचं बोलणं ऐकून गमतीत विचारलं, "माहिती नाही कोणती काळी जादू केली आहे सगळ्यांवर. वहिनी येऊन 2 दिवस झाले नाहीत तोवर त्या तुझ्या बाजूने झाल्या." ईशा हसून म्हणाली, "याला काळी जादू नाही तर प्रेम म्हणतात." तेव्हाच सुमित्रा विजयला म्हणाल्या, "विजय, मला एक छोटीशी पार्टी ठेवायची आहे." विजयने थोड्या रागात म्हटले, "मी आधीच सांगितलं होतं आई, मला लग्नाची कोणतीही पार्टी करायची नाहीये. मग तुम्ही का मला फोर्स करत आहात?" अंजलीने नजर वर करून त्याच्याकडे पाहिले. तेव्हा सुमित्रा म्हणाल्या, "बेटा, पार्टी तुझ्या लग्नाची नाही तर मी परीच्या अन्नप्राशन विधीबद्दल बोलत होते. आता ती 6 महिन्याची झाली आहे, तर तिचं अन्नप्राशन करावं असं वाटतंय." विजयने ओशाळून म्हटले, "सॉरी आई, मला वाटलं." "ठीक आहे, तुम्ही बघून घ्या कधी करायचं आहे. मी सगळी तयारी बघून घेईन आणि त्या दिवशी ऑफिसला सुट्टीसुद्धा घेईन." सुमित्रा म्हणाल्या, "काही हरकत नाही. तुला माहिती नव्हतं, मी पंडितांशी बोलून याच आठवड्यात एखादी चांगली तारीख ठरवते." सदानंद काहीतरी विचार करून म्हणाले, "विजय, पूजेचं सगळं सामान तुला आणि अंजलीला सोबतच आणावं लागेल. कारण आपल्याकडे ही परंपरा आहे की मुलाच्या अन्नप्राशनाचं सामान आई-वडिलांनी स्वतः मिळून आणायचं असतं." विजयने होकार दिला आणि तो ऑफिसला निघू लागला. त्याने पाळण्यात बसलेल्या परीला उचलून तिच्या कपाळावर किस केला आणि म्हणाला, "बाय प्रिन्सेस, पापा संध्याकाळी लवकर येतील." परीने सुद्धा हसून त्याच्या गालावर किस केलं. विजय ऑफिसला निघू लागला तेव्हाच अंजली धावत किचनमध्ये गेली आणि विजयसाठी तयार केलेला टिफिन घेऊन बाहेर आली.
तिला विजय हॉलमध्ये दिसला नाही म्हणून तिने आपली साडी सावरत बाहेर धावत गेली. तेव्हा विजय कारमध्ये बसताना दिसला. अंजलीने पटकन तिथे जाऊन जोराने श्वास घेत म्हटले, "थांबा." विजय मागे वळाला आणि त्याने प्रश्नांकित नजरेने तिच्याकडे पाहिले. तेव्हा अंजलीने आपला श्वास सावरत टिफिन पुढे केला आणि म्हणाले, "हा तुमचा टिफिन. तुम्ही विसरला होतात." विजयने टिफिनकडे पाहिले आणि तो घेऊन म्हणाला, "थँक यू. जर काही गोष्टींची गरज लागली तर मला फोनवर सांगत जा. बाय." इतकं बोलून तो कारमध्ये बसला आणि तिथून निघून गेला. तिथे अंजली स्वतःशीच हसली आणि त्याच्या जाणारी कार बघत म्हणाली, "हे कसलं ओढ आहे? मला माहिती नाही, पण इतकं नक्की माहिती आहे की तुमच्या जवळ येताच मनाला एक वेगळीच शांतता मिळते. आणि आज ज्या प्रकारे तुम्ही माझ्या गरजांची काळजी घ्यायचा विचार केला, त्या गोष्टीने पुन्हा एकदा माझं मन जिंकलं. तुमची प्रत्येक सवय माझ्या मनाला स्पर्श करते. प्रेमासाठी एक क्षणसुद्धा पुरेसा असतो. पण खरंच मला तुमच्यावर प्रेम होऊ लागलं आहे का?" काय खरोखरच अंजलीला विजयबद्दल प्रेम वाटू लागलं आहे? विजय अंजलीच्या या प्रेमाचा स्वीकार करेल का? परीचं अन्नप्राशन कार्य कसे पार पडेल? जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा भाग लवकरच येत आहे. ही कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा.